डिजिटल युग म्हणून ओळखलं जातं. आज मोबाईल, इंटरनेट, स्मार्ट बोर्ड, ऑनलाईन क्लासेस यामुळे शिक्षणाच्या पद्धतीत सुद्धा आज मोठा बदल झालेला आहे. तर डिजिटल तंत्रज्ञानामुळे शिक्षण अधिक सुलभ आणि आकर्षक झालेलं आहे. तुम्हाला नाही वाटत का शिक्षण आकर्षक झालेलं आहे डिजिटल युगामुळे? तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही वर्गात, तुम्ही काय करता? पाहता ना, मग सोपी होते का ती? वाटतं का त्याच्यात समजतं का? त्याच्यातही मला वाटते भरपूरशा पद्धती दिलेल्या असतात. तुम्हाला वाटते ती पद्धत तुम्ही घेऊ शकता की नाही? तर असं हे आपल्याला आकर्षक आणि सोपं वाटतं. पण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही शिकत होतो तेव्हा आमच्याकडे मोबाईल किंवा काहीही नव्हतं. तर एकमेव साधन होतं फक्त काय होतं आमच्या काळात? काय होतं? पुस्तक. त्याच्याबरोबरच अजून एक दुसरं साधन कोणतं होतं? पुस्तकं होतेच, पण ते अजून म्हणजे माध्यम कोणतं होतं आमच्याकडे? शाळेत तर आम्ही करतच होतो, पण अजून ग्रंथालय होती की नाही? आता तुम्ही ग्रंथालयाची पुस्तकं वाचता का? अजिबात नाही वाचत. पण हे वाचलं पाहिजे. ग्रंथालयाचे पुस्तकं वाचले पाहिजे, कारण ग्रंथालयाच्या छोट्या छोट्या पुस्तकातून आपण भरपूरसं काही घेऊ शकतो. आपले डोळे जात आहे मोबाईलमुळे, पण तरी आपण मोबाईल असो. तर आम्हाला त्याच गोष्टीवर अवलंबून राहावं लागायचं. आमच्याकडे त्या काळात इंटरनेटचं माध्यम वगैरे काहीही नव्हतं. आणि आज तुम्ही मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आज एका सेकंदात जगभरातली माहिती तुम्ही उपलब्ध करू शकता. कोविड-19 आलेला होता त्यावेळेस सुद्धा आपण ऑनलाईन शिक्षण घेतलेलं आहे. जर आपल्याकडे ह्या सगळ्या डिजिटल सोयी नसत्या किंवा आपल्या घरी मोबाईल नसता तर आपल्याकडे आपण तेव्हा ऑनलाईन शिक्षण घेऊ शकलो नसतो. पण आपल्या कोविडच्या काळात सुद्धा आपण हे शिक्षण घेऊ शकलेले आहो. आपले क्लासेस सुरू ठेवलेले आहो. आजही तुम्ही जेव्हा समोर 12वी नंतर जेव्हा जाल तेव्हा सुद्धा तुम्हाला अनेक ऑनलाईन शिक्षण घेऊन आपले क्लासेस वगैरे पूर्ण करता येते. म्हणजे हा आपल्या डिजिटल तंत्रज्ञानाचा आपल्याला सर्जनशीलतेला वाव मिळत आहे. नवीन तुम्हाला प्रोजेक्ट करायचे आहे, प्रोजेक्टसाठी वाव मिळत आहे. तुमचं हे प्रोजेक्टचं कौशल्यसुद्धा या ठिकाणी विकसित होत आहे. तसंच तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुद्धा जेव्हा 10:30 ते 11:30 हा आम्हाला 2 शिफ्टमध्ये शाळा असल्यामुळे 10:30 ते 11:30 पर्यंत आमचं गटनियोजन असतं. पण गटनियोजन करताना विद्यार्थी जे आता तुमचं मंत्रिमंडळ होतं ना, तेच विद्यार्थी गटनियोजन करतात. आणि गटनियोजनामध्ये सगळे विद्यार्थी शिस्तीने गटातच बसतात. 7-7चा ग्रुप केलेला आहे, त्याच गटनियोजनानुसार बसतात. आणि बसले की त्याच्यात एखादा विद्यार्थी असा असतो त्याला वाचताच येत नाही, मराठीच वाचता येत नाही. आहे की नाही? असं असते की नाही प्रत्येक वर्गात? पण तो ढ नाही. तो ढ आहे का? नाही. तो कुठंतरी कमी पडला असेल, मागं पडला असेल. त्याच्यामध्ये ते विद्यार्थी काय करतात? त्यालाच शिकवतात. शिक्षकांनी शिकवलेलं त्याला लवकर समजत नाही, पण विद्यार्थ्याला शिकवलेलं लवकर चटकन समजतं. हा माझा अनुभव आहे. आणि ते विद्यार्थी त्याला शिकवतात आणि त्याला वाचनाची आवड निर्माण करतात आणि मग तो बरोबर प्रवाहात येतो, वाचतो. कारण सगळेच विद्यार्थी सारखे नसतात. काही कुशाग्र बुद्धीचे असतात, काही मंद बुद्धीचे असतात, सगळेच असतात. मग हे त्याला सामावून घेतात. एखाद्या वेळेस शिक्षक अब्सेंट असेल आमच्या शाळेतले तर विद्यार्थीच क्लासेस घेऊन त्यांना शिकवतात. मोठ्या वर्गाचे विद्यार्थी लहान वर्गाला. तसं मी जालिंदर नगरमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे सर. जालिंदर नगर ही आता सरांनी सांगितलं की ती शाळा जगामध्ये पहिला नंबर आली आणि त्याला 1 करोडचं बक्षीस मिळालं. त्या ठिकाणी वारे गुरुजीला आताच माझं आयडॉल टीचर म्हणून सर राज्यावर प्रशिक्षण झालं. कार्यशाळा माननीय भुसे साहेबांनी ती घडवून आणली आणि अक्षरशः भुसे साहेब त्या कार्यशाळेला पूर्ण वेळ बसले सर आमच्यातच. म्हणजे आजपर्यंत मंत्री पाहिले, पण शिक्षणाबद्दल आस्था असलेला हा मंत्री पहिलाच. आणि मला त्यांच्यासमोर PPT सादर करण्याची सुद्धा संधी दिलेली होती. मी आपल्या जिल्ह्याच्या वतीने मी त्यांच्यासमोर PPT पण सादर केली. पण जेव्हा गेली
तेव्हा वारे गुरुजींनी सांगितलं की आमच्या म्हणजे काही देशात ते फिरले तेव्हा त्यांना असं म्हणजे D.Ed B.Ed कोणालाही करू देत नाही. ज्यांची आवड आहे त्यांचीच परीक्षा घेतली जाते आणि त्यांना मग तिथं सिद्ध करावं लागते की मी या योग्यतेचा शिक्षकाचे आहे किंवा नाही.